श्रावण महिन्याच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी दरवर्षी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर कावड यात्रा काढत असतात आणि उद्या ही कावड यात्रा काढली जाणार आहे। माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी आहेत शिवसेना आमदार संतोष बांगर साहेब, यावर्षी कावडमध्ये काय वेगळेपण असणार आहे आणि काही राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत का? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुसऱ्या सोमवारी ही कावड यात्रा निघत असते। यावर्षी सुद्धा अतिशय जोरामध्ये वाजत गाजत नाचत आतिषबाजी ढोल ताशा बँड पथक याच्या तालावरती माझे सर्व शिवभक्त या ठिकाणी कावड घेऊन येणार आहेत। या कावडीला संबोधित करण्यासाठी आणि सर्व शिवसैनिक आणि माझ्या शिवभक्तांना या ठिकाणी या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे सुद्धा या कावडीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत। त्यांच्यासोबत उदयजी सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील, संजय राठोड असतील, आमचे प्रताप सरनाईक असतील आणि इतर काही माझे मित्र आमदार असतील, हे सुद्धा या कावडीमध्ये सहभाग नोंदवणार आहेत। उद्याला या कावड यात्रेमध्ये साधारणतः एकनाथ शिंदे कुठून जॉईन करतील, त्यांची सभा कुठं असणार आहे आणि किती कार्यकर्त्यांची या कावड यात्रेमध्ये गर्दी असते? तुम्हाला सांगतो, किमान 1 लाखाच्या वर तुम्ही जर उद्या तुमच्याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही दाखवसाल की ही कावड यात्रा काय असतं, हिंदुत्वाचा विचार काय असतो, मला वाटते की या कावडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून आपण दाखवसाल। या कावडीमध्ये महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे हे खटकाळी बायपासपासून या ठिकाणी कावडमध्ये सामील होतील आणि गांधी चौक या ठिकाणी सर्व शिवभक्तांना ते संबोधित करतील। उद्या या कावड यात्रेमध्ये काही राजकीय हे केलं जाणार आहे का, ठरवलं जाणार आहे का? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहेत, त्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर काही घोषणा होऊ शकते? मला वाटते की ही कावड श्री भोल्या शंकराची आहे, हे त्यामध्ये राजकीय वगैरे काही नाही, पण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे येणार आहेत। या महादेवाला साकडं घालून की येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, याच्यावरती शिवसेनेचा माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा हा डोलत राहावा, हीच आम्ही साकडं घालणार आहोत। निश्चित। तर हे आहेत शिवसेना आमदार संतोष बांगर। एकनाथ शिंदे उद्या या कावड यात्रेमध्ये सहभागी होणार असून गांधी चौक या ठिकाणी महात्मा गांधींच्या चौक परिसरामध्ये या कावड यात्रेची सांगता होणार असून एकनाथ शिंदे यांचं त्या ठिकाणी सभास्थळी प्रमुख संबोधन ते करतील सर्व शिवभक्तांना आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त या कावड यात्रेमध्ये सहभागी होतील अशी माहिती संतोष बांगर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।